कृष्णा नदीला महापुरानं वेढा घातलाय तरी देखील काही तरुण जमावबंदीचे आदेश झुगारून कृष्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते। तरुणांनी केलेली स्टंटबाजी त्यांच्या चांगली संगलट आली आणि पाण्याच्या प्रवाहात तरुण वाहून जात होते। हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी नदी झेप घेऊन त्यांचा जीव वाचवला। सांगलीच्या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू आहे। कर्नाळ रोडवरील पूल आता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली, नेसू, सरपणी नद्यांना पूर आलाय। पुराचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरल्यानं अतोनात नुकसान झालंय। महामार्गावर पुलाचं काम सुरू असल्यामुळे त्यांनी नाल्याजवळ भराव केल्यानं नाल्याची रुंदी कमी झाली आणि पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे थेट लोकांच्या घरात पाणी शिरत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला। नंदुरबारमध्ये अतिवृष्टीचा फटका, सुरत भुसावळ रेल्वे मार्गाला बसलाय। कोळदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरून पाणी वाहत असल्यामुळे रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली। मागील 4 ते 5 तासांपासून रेल्वेची वाहतूक बंद आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे मेडीगट्टा धरणातून 7 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोलीच्या काही भागात पूरपरिस्थिती ओसरली असली तरी जिल्ह्यातले अनेक मार्ग बंद आहेत। भामरागड तालुक्याचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे। पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेला असून प्राणहिता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रायगडच्या रोह्यामध्ये कुंडलिका नदीचं पाणी कमी झाल्यानं इथली वाहतूक आता सुरळीत झाली आहे। सध्या रोह्यात पूरपरिस्थिती नाही, परंतु कुंडलिका नदी दुथडी भरून वाहतीये। रत्नागिरीत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले, त्यामुळे संपूर्ण दापोली तालुका गेल्या 2 दिवसांपासून अंधारात आहे। महावितरणचे अधिकारी उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। बीड जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणारं काळवटी धरण ओव्हरफ्लो झालंय। मात्र जिल्ह्यातील धरण अद्याप कोरडीच असल्यामुळे नागरिक मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पुण्यातील मुसळधार पावसानं एकता नगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, अनेकांचे संसार पाण्याखाली गेले। पूर ओसरल्यानंतर घरात फक्त चिखल दिसल्यानं महिलांचे अश्रू अनावर झालेत। दरम्यान लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी महिलांनी केली। मुळशी तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपलंय। आंदेशे कुडलेवाडी ते मांदेडे दत्तवाडी रस्ता पावसात वाहून गेला। अनेक ठिकाणी रस्त्यावर मातीचा गाळ आलाय। दत्तवाडी येथील पुलाला संरक्षक भिंत नसल्यामुळे धोका निर्माण झालाय। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावरती आहेत। त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला, नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला। चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पूरस्थितीची पाहणी केली, नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना एका दिवसाच्या पावसानं 4 महिन्यांच्या पाण्याची सोय झाल्याचं म्हटलं। पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागानं योग्य वेळी सूचना दिल्या होत्या। धरण भरल्यास पाणी सोडावंच लागतं असं चंद्रकांत पाटील म्हणाले। काल मुसळधार पावसानं पुण्याला झोडपून काढल्यानंतर आज पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे पूरग्रस्त भागातील पाणी ओसरायला सुरुवात झाली असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। मात्र आज पुण्याला जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। खडकवासला धरण परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, त्यामुळे भिडे पुलाजवळील गाड्या पुरात वाहून गेल्या होत्या। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वाहनं साचलेल्या पाण्यात बुडली होती। पाण्याची पातळी कमी झाल्याने ही वाहनं आता पाण्याबाहेर आली आहेत। मात्र वाहनांची इंजिनं खराब झाल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। महापुरामुळे पिंपरी चिंचवडमधील आंबेडकर कॉलनीतील अनेकांचे संसार उघड्यावर पडले। शेकडो घरांमध्ये 7 ते 8 फूट पाणी गेल्यानं घरातील सगळं सामान बुडलंय। पूर ओसरल्यानंतर मात्र आता संसार नव्यानं कसा उभा करायचा असा सवाल नागरिकांना पडलाय। पिंपरी चिंचवड शहरात पवना, मुळा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या मधोमध बसलेल्या शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी घुसलं। नागरिक संतप्त झालेत। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोठं नुकसान झाल्याचा आरोप केला जातोय। यावेळी निवडणुकांमध्ये मतदान करणार नसल्याची टोकाची भूमिका पिंपरी चिंचवडमधील पूरग्रस्त नागरिकांनी घेतली आहे। कोल्हापूर शहरात महापुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली। शाहूपूर येथील कुंभार गल्लीत पाणी शिरलं असून नागरिकांनी स्थलांतर सुरू केलंय।
महापुराच्या धास्तीनं कोल्हापुरातील नागरिकांनी वाहनं सुरक्षित ठिकाणी लावली, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुसळधार पावसानं कोल्हापुरात हाहाकार माजवलाय. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे पट्टणकोडोलीतील घरांची पडझड झाली. पावसामुळे जीर्ण होऊन घराची भिंत कोसळली. हिंगोलीच्या वसमत शहरातून परभणी ते नांदेडकडे जाणाऱ्या महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास होतोय. प्रशासनानं तातडीनं लक्ष देत कामाला गती द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावरती अपघाताचं प्रमाण वाढलंय. वळणाच्या मार्गावर गतिरोधक नसल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी पुलाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शहापूर मुरबाड रस्त्यावरील खुटघर सापगाव कोलकवाडी या दरम्यानच्या रस्त्यावरती मोठे खड्डे पडले आहेत. या गंभीर बाबीकडे प्रशासनासोबतच ठेकेदारांनी सपशेल दुर्लक्ष केलंय. जीवघेण्या खड्ड्यांमधून नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. वेळेत रस्ता नीट न केल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला. भाजपचा आजपासून मिशन विधानसभा सुरू झालंय. पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची आज आढावा बैठक असून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी केली जाते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून चाचपणी सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते रवींद्र मिर्लेकर यांनी आढावा बैठक घेतली आणि यावेळी जिल्ह्यातील सर्व 15 मतदारसंघातील आढावा घेण्यात येतोय. तर ठाकरे गट नाशकातील 5 ते 6 जागांवर क्लेम करणार असल्याची माहिती मिर्लेकर यांनी दिली. आमदार अपात्रतेबाबत शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी भरत गोगावलेंनी केली. मात्र ठाकरे पक्षानं तातडीच्या सुनावणीवरती आक्षेप घेतला. या प्रकरणी 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं 2दा दाखल केलेले क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवरती 31 ऑगस्टला मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे. तसंच या प्रकरणात आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार आहेत. 6 वर्षांपूर्वी राहुल गांधींनी अमित शहांविरोधात वक्तव्य केलं होतं आणि या प्रकरणात भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींविरोधात खटला दाखल केला होता. आज त्या प्रकरणाची सुलतानपूर न्यायालयात सुनावणी होणार असून राहुल गांधी न्यायालयात जबाब नोंदवणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आजचा चंद्रपूर दौरा रद्द झालाय. वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा दौरा रद्द झालाय. महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार राज्यातील पूर परिस्थितीच्या मुद्द्यावरती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील पूर परिस्थितीच्या मुद्द्यावरती केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधून घेणार असल्याचं जालन्याचे खासदार कल्याण काळेंनी म्हटलं. मराठा आरक्षण लढ्यासाठी वैचारिक अभियानाची सुरुवात होणार आहे, याची घोषणा अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केली. दरेकरांच्या भेटीनंतर त्यांनी ही भूमिका मांडली आणि येत्या 5 ऑगस्टपासून या अभियानाची सुरुवात होणार आहे. नीती आयोगाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरा चर्चा झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला ते हजेरी लावतील. तर दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री भाजपतील वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आणि विधानसभा निवडणूक लढवायची की नाही ते ठरवणार असं मनोज जरांगेंनी म्हटलं. मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही असं जरांगे म्हणाले. शिर्डीकर पुन्हा एकदा साई संस्थान प्रशासनाविरोधात आक्रमक झालेत. विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. यावेळी शिर्डीतील गटबाजी उघड झाली. ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्यानं शिर्डीतील ग्रामस्थ चांगलेच संतापलेत. अकोल्यामध्ये कोथरूड येथील दूध दर वाढीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेतली. दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर दुग्ध आयुक्तांची आंदोलकांसोबत बैठक होणार आहे. नाशकातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराची नाशिकमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली. हद्दपार गुंड आणि सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांनीही मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी करत गुन्हेगारांकडून पोलीस यंत्रणेलाच आव्हान करण्यात आलं. या प्रकरणात कारागृहातून सुटका झालेल्या गुन्हेगारासोबत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. केंद्रीय सीमाशुल्क विभागानं तब्बल 19 कोटी 7 लाख किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केलेत आणि कस्टमच्या नागपूरच्या पथकानं हे अंमली पदार्थ जप्त केले होते.
छत्रपती संभाजीनगरात आंतरजातीय विवाह केल्याने एकाची हत्या करण्यात आली। मुलीच्या वडिलांनी आणि भावानं 14 जुलै रोजी या तरुणावरती चाकूने हल्ला केला। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। फरार आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात येते। नागपुरात 25व्या कारगिल विजय दिनानिमित्तानं शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। वायुदलाच्या मेंटेनन्स कमांड इथे वीर शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी मेंटेनन्स कमांडचे विजय कुमार गर्ग यांनी पुष्पचक्र अर्पण केलं। अमेरिकेतील टेक्सास या राज्यामध्ये गजानन महाराज भक्त परिवारानं एकादशीचा उत्सव साजरा केला। जवळपास 300 भक्तांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। गुरुवारी इस्कॉन मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात आला आणि यावेळी अमेरिका विठुरायाच्या गजरानं दुमदुमून गेली। सर्वोच्च न्यायालयात आज कावड यात्रेप्रकरणी सुनावणी होणार आहे। उत्तर प्रदेश सरकारनं कावड यात्रेदरम्यान असणाऱ्या दुकानांना नेमप्लेट लावण्याचे आदेश दिले होते आणि सरकारच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती। ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असून संपूर्ण जग ऑलिम्पिकसाठी सज्ज झाले। 4 वर्षांनी भरणाऱ्या या क्रीडा कुंभात 200हून अधिक देशांचे जवळपास 10,500 खेळाडू सहभागी झालेत। आजची ओपनिंग सेरेमनी याची डोळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी सज्ज आहेत। तर भारताचे 117 खेळाडू 16 खेळांमध्ये पदक जिंकण्यासाठी खेळणार आहेत। राहुल द्रविड यांचा लेक समित द्रविड आता लीग क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झालाय। महाराजा ट्रॉफी T20 स्पर्धेत तो खेळणार आहे।